तो हे व्हॉट इज अप गाइस, होप यू आर हॅविंग अ डिलिशियस डे. मी हर्ष पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनल पाटील रसोईवर. आजची व्हिडिओसाठी थोडं समजून घ्या, जरा मला खोकला वगैरे झालाय तर आवाज थोडा माझा मध्ये असं खोकला वगैरे जरा समजून घ्या. अप गाइस, होप यू आर हॅविंग अ डिलिशियस डे. तर आता मी आलोय बहिणीकडे उलव्याला. आता रात्री झाल्यानं तुम्हाला इकडचं दाखवलं असं प्रॉपर गाव आहे आणि इकडे मला खूप आवडतं याला. आणि मेन म्हणजे आज मी काय करणार आहे माहिती आहे का, जे आम्ही लहानपणी फुल ऑन रोज करायचो लहानपणी. आमचा जेव्हा छोटासा घर होता त्याच्यात चूल वगैरे होती, तर आज इकडं पण चूल आहे. तुम्हाला नीट दिसणार नाही कालो काय मला. तर आज आम्ही त्याच्यात काय करणार माहिती आहे का, एक सेकंड. आता किंग क्रॅब याचा फांगडा वगैरे बघा, माझ्या फेसच्या एवढा आहे हे बघा, किती मोठे, माझ्या फेसपेक्षा मोठे आहे. तर आता हे आपण भुजू आणि तुम्हाला दाखवतो आमचे लहानपणी आम्ही कसं काय करायचो. तर आता मी झाली ठेवतोय चुलीवर, म्हणजे तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकता, पण त्याची खूप मोठी आहे ना म्हणून जरा. आणि डायरेक्ट विदाउट मॅरिनेशन याला असं पकडून आता शिजल्यावर तुम्हाला दाखवतो. खूप बाहेर लागतं बरोबर. तर आता याला मी पलटी केलंय, आता पलटी करून दुसऱ्या साईडची शिजून घेऊ. 5-6 मिनिटात शिजते. आता तुम्हाला मी दाखवतो पूर्ण आता झाल्यावर. तर तुम्ही बघू शकता आपली चिंबोरी प्रॉपर शिजलंय, प्रॉपर कुक झालंय. एक आम्ही शिंगडा त्याचा काढला चेक करायसाठी शिजले का नाही. आता आम्ही याला काढतो आणि मग तुम्हाला खाऊन दाखवतो कशी लागतंय. लहानपणी खूप खाल्ल्या तर लहानपणीची आठवण ताजा झाल्यासारखी होत आहे. तर तुम्ही बघू शकता आपली चिंबोरी रेडी आहे. आता मी तुम्हाला खोलून दाखवतो आणि मग खाऊन टेस्ट सांगतो ती कशी आहे. तर आता आम्ही याला फोडतोय. नाही जास्त भरलेली नाही आहे, पोपट झालेला आहे, पण मांस भारी लागतंय. आता आपण याचा बाव काढून तुम्हाला दाखवतो खाऊन कसं लागतं. सगळ्यात पहिला आपण शिगडा खाऊ. तर तुम्ही बघू शकता याचा बाव आम्ही काढलाय असा, तुम्हाला खाऊन दाखवतोय. तुम्ही बघू शकता. तर आता आपण खाऊ. बचा हे बघ, बचायचं बचा. गणपती बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. मागं कर थोडी मोरया बाप्पा. बेस 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 हा बस चल मोरया बाप्पा. आणि काल्यावाल्या चिमोऱ्या असतात ना, त्याच्यात सॉल्ट वगैरे टाकायला लागतं. या कशा समुद्रातल्या आहेत तर याच्यात सॉल्ट न टाकायला लागतं. ऑलरेडी याचं मीठ असं सॉल्टी आणि ज्युसी लागतंय, खूप भारी वाटतंय. लहानपणीची आठवण परत एकदा ताजी झाली. तर तुम्ही बघू शकता आहे त्याचा मेनवाला. आणि याच्यात तो आम्ही गोड बोलतो याला, तो पण आहे, म्हणजे बटरसारखं असतं. आता आपण याचा बाव काढू आणि थोडासा घेऊ घेऊ. परफेक्ट. फुल बटरी, फुल सॉफ्ट, तोंडात टाकला की असं विरघळत आहे. बेस्ट होता आजचा एक्सपिरियन्स. किती वर्षात असा एक्सपिरियन्स केला परत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही केलं का नाही. होप सो गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खरं सांगते, जर तुमच्याकडे घरी चूल नसेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा ती भुजू शकता, रोस्ट करू शकता. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी वाटली. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रांना आणि फॅमिलीमध्ये शेअर करा, कमेंट करा कशी वाटली. आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अ लॉट.